वीज समस्यांवर 12 ऑगस्टला काँग्रेसचा जनता दरबार. वाढीव वीज बिले, स्मार्ट मीटर, सोलर रीडिंगमधील गोंधळ, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, नवीन वीज जोडणी व महावितरणाच्या इतर तक्रारींच्या निवारणासाठी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय सिंधी कॅम्प इथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. नमस्कार. यवतमाळ जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागते आहे आणि त्यामुळे विद्युत विभागाचे लक्ष आकर्षित करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहेत. प्रामुख्याने स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती, जे स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहेत त्यामुळे येणारे भरमसाठ वीज बिल, नवीन विद्युत जोडणीमध्ये होत असलेला विलंब, वारंवार विद्युत जो जाण्याचा प्रकार आहे, याशिवाय ज्या ग्राहकांनी सोलर पॅनल्स लावलेले आहेत त्यांच्या मीटर रिडिंगच्या अनुषंगाने अनेक गंभीर प्रश्न हे वीज ग्राहकांसमोर आहेत आणि म्हणून या प्रश्नावरती व्यापकतेने चर्चा झाली पाहिजे, त्याचं निराकरण झालं पाहिजे. याच्यासाठी येत्या 12 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाने जनता दरबाराचे आयोजन केलेले आहे. हा जनता दरबार काँग्रेस पक्षाच्या यवतमाळ येथील जिल्हा कार्यालयामध्ये घेण्यात येणार आहे. याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे आणि ज्या काही तक्रारी प्राप्त होतील त्या संबंधित विभागाकडे नेऊन त्याचं निराकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न काँग्रेस पक्ष करणार आहे. यासाठी काँग्रेस पक्षाने एक समन्वय समितीसुद्धा नियुक्त केलेली आहे आणि काही समन्वयकांकडे याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तरी कृपया आपण या समन्वयकांशी संपर्क साधून आपल्या तक्रारी व्हॉट्सॲपवरती द्याव्यात व आपण 12 तारखेला स्वतः जनता दरबारामध्ये हजर राहावं अशी मी आपणा सगळ्यांना ज्यांना या समस्या आहेत त्यांना विनंती करत आहे. धन्यवाद. जय हिंद.